नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 4थी साठी चाचणी क्रमांक 1 म्हणजेच आकारिक मूल्यमापन चाचणीसाठी परिसर अभ्यासची उजळणी करणार आहोत। परिसर अभ्यास मधील भाग 1 जो आहे त्याच्यामधील पाठांचे प्रश्नोत्तर आपण पाहणार आहोत। या अगोदर आपण पहिली, दुसरी आणि तिसरी साठी व्हिडिओ बनवलेले आहेत चाचणी परीक्षेसाठी आणि आज आपण इयत्ता 4थीच्या अभ्यासाला किंवा उजळणीला सुद्धा सुरुवात करत आहोत। तर पहा, परिसर अभ्यासचा जो पहिला पाठ आहे तो आहे प्राण्यांचा जीवनक्रम। तर तुम्हाला हा पाठ शिकवून झालेला असेल। आता आपण याच्यावरचे प्रश्नोत्तर पाहूया। पहा, जेव्हा आपण परीक्षेची तयारी करत असतो तेव्हा काय करायचं, कधीही प्रश्नोत्तर पाठ करण्यापूर्वी किंवा रिव्हिजन करण्यापूर्वी तो जो पाठ आहे तो अगदी व्यवस्थित वाचायचा आहे। म्हणजे पाठामध्ये जे वेगवेगळे बारकावे आहेत चित्रांच्या माध्यमातून इथे तुम्हाला समजलं जातं आणि चित्रांद्वारे पाहिलं की मग ते तुमच्या लक्षात राहतं। म्हणूनच असं चांगल्या पद्धतीचं असं हे बालभारतीचं आपलं पुस्तक असतं। इथे पहा, जे नवीन शब्द आहेत ते असे व्यवस्थित चौकोनामध्ये दिलेले आहेत, रंगीत चौकटीमध्ये सुद्धा दिले आहेत। त्यामुळे काय होतं, ते आपल्या लक्षात राहण्यासाठी आपल्याला मदत होते। त्यामुळे प्रश्नोत्तरांच्या अगोदर तुम्ही काय करायचे, पाठ एकदा व्यवस्थित वाचायचं आहे आणि मग नंतर प्रश्नोत्तराची रिव्हिजन करायची आहे। तर पाहूया आपण पहिला प्रश्न। तर पहा, जरा डोके चालवा। इथं मुलांनी स्वतःच्या मनाने याची उत्तरं सांगायची आहेत। इथं लिहिणं अपेक्षित नाही, परंतु परीक्षेला असा प्रश्न आपल्याला जर लिहायला आला तर आपल्याला त्याचं उत्तर माहीत पाहिजे। तर पहा, कोंबडीच्या अंड्यातून पिल्लू बाहेर पडायला 20 ते 22 दिवस लागतात। इतर पक्ष्यांच्या अंड्यातून पिल्ले बाहेर पडायला तितकेच दिवस लागत असतील का? तर थोडेफार कमी जास्त दिवस प्रत्येक पक्षाला लागत असतात। आता जसं की कावळ्या आणि कबूतर यांची पिल्ले बाहेर पडायला साधारण 18 दिवस लागतात। पोपटाची पिल्ले बाहेर पडायला 24 ते 28 दिवस लागतात। बदकाची सुद्धा 28 दिवसापर्यंत। यानंतर फ्लेमिंगो हा जो पक्षी आहे जो उंच असतो, पहा थोडेसे गुलाबी शेडचा, तुम्ही टीव्ही मध्ये पाहिला असेल, तर 31 ते 37 दिवसामध्ये त्याची पिल्लं अंड्यामधून बाहेर येतात। गरुडाची पिल्लं अंड्यामधून बाहेर येण्यासाठी 35 दिवस लागतात। शहामृगाची 42। इमू जो आहे शहामृग सारखा पक्षी, तर त्याच्या अंड्यातून पिल्लू बाहेर येण्यासाठी 50 ते 56 दिवस लागतात। आणि पेंग्विनच्या अंड्यातून पिल्लू बाहेर येण्यासाठी 65 ते 75 दिवस। आणि किवीचे 70। किवी हा जो पक्षी आहे छोटासा, त्याच्या अंड्यातून पिल्लू बाहेर येण्यासाठी 70 ते 80 दिवस लागत असतात। आता तुम्हाला हे सगळी नावं वगैरे लक्षात ठेवायची गरज नाही, परंतु याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं की दिवस हे लागत असतात। आता गवतात भिरभिरणारा चतुर तुम्ही नक्कीच पाहिला असेल। अंडे, सुरवंट, कोश आणि प्रौढ या 4 अवस्थांपैकी ही कोणती अवस्था आहे? आता फुलपाखराच्या ज्या आपल्याला 4 अवस्था दिलेल्या आहेत त्याच्यावरून आपण सांगू शकतो। आता फुलपाखराला जेव्हा पंख असतात ती कोणती अवस्था असते? प्रौढ अवस्था असते। मग याला सुद्धा जेव्हा पंख येतात ही त्याची कोणती अवस्था असणार आहे? तर प्रौढ अवस्था असणार आहे। यानंतर पालेभाजी निवडायला घेतली की काही पानांना वेगवेगळ्या आकारांची भोकं पडलेली दिसतात, काही पानांच्या कडा कुरतडलेल्या दिसतात, त्याचे कारण काय असेल? काय बरं असतं? आपण पाहिलंय मेथीच्या भाजीला मेथीचे जी मुळाकडून जी सर्वात सुरुवातीला जी पानं असतात त्याच्यामध्ये सुद्धा असं रेषा आपल्याला दिसतात। तर ते काय असतं? तर ते किड्यांनी किंवा ज्या छोट्या छोट्या आळ्या असतात पानांमध्ये, तर त्यांनी ती पाने कुरतडलेली असतात। पावट्याच्या किंवा मटारच्या शेंगा निवडायला घेतल्या की कधी कधी त्यात हिरवे छोटे सजीव दिसतात। आता हे सजीव म्हणजे काय असतात? अळई। कीटकाच्या वाढीतील 4 अवस्थांपैकी ती कोणती अवस्था असते? तर ती कोणती अवस्था असते? सुरवंट अवस्था। अळईलाच काय म्हणतात? सुरवंट। तर सुरवंट अवस्था असते। तर हे साधारण आपल्याला जे माहित आहे, आपल्या परिसरामध्ये जे दिसतंय त्याच्यावरून ही उत्तर आपण सांगायची आहेत। आता थोडक्यात उत्तरे लिहा। कोंबडीला अंडी का उबवावी लागतात? आता आपण उत्तर शोधायला आतापर्यंत शिकला असाल तर पहा, कोंबडीला अंडी का उबवावी लागतात आपण पाहूया। हे पहा, इथे दिलेलं आहे। अंड्यांमध्ये पिल्लांची वाढ होण्यासाठी उबेची गरज असते। त्यासाठी अंडी घातल्यानंतर कोंबडी अंड्यावर बसून राहते व अंडी उबवते। म्हणजे काय? अंड्यामधील पिल्लांची वाढ होण्यासाठी कोंबडी
अंडी उबवते किंवा अंडी उबवणं गरजेचं असतं. यानंतर अंडी उबवण्याच्या काळात कोंबडी आक्रमक का होते? आक्रमक होते म्हणजे जर आता तुम्ही जर ग्रामीण भागामध्ये असाल, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना माहीत असतं की जेव्हा अंडी उबवण्यासाठी कोंबडीला ठेवलं जातं तेव्हा तिला फक्त संध्याकाळी थोडा वेळ चरायला सोडतात, बाकी 24 तास ती त्या अंड्यांवर बसून असते. मग जेव्हा तिला चरायला सोडलं जातं तेव्हा मग जर कोणी अंड्यांच्या जवळ गेलं तर ती पटकन अंगावर धावून येते. तर तसं का होतं तर इथे दिलेलं आहे पहा, तुम्हाला माहीत आहे का? मध्ये त्याचं उत्तर तुम्हाला दिसेल की जेव्हा कोंबडी अंडी उबवत असते तेव्हा अंड्यांच्या काळजीपोटी ती आक्रमक बनते. अंड्याच्या जवळ कोणी गेले तर ती त्यांच्या अंगावर धावून जाते. यानंतर पाहता फुलपाखराच्या वाढीच्या 4 अवस्था कोणत्या? तर आपल्याला माहित आहे अंडी, सुरवंट, कोश आणि प्रौढ या 4 अवस्था आहेत. कोश या अवस्थेत बिबळ्या, कडवा या फुलपाखराच्या शरीरात कोणकोणता बदल होतो? आता फुलपाखराचा जीवनक्रम इथे दिलेला आहे. तर पहा काय दिले आपल्याला, कोश या अवस्थेमध्ये. आता कोशामध्ये काय होतं पहा, जिथे जेव्हा कोशाचं चित्र पहा, कोशावस्था इथे दिसत आहे. जिथे चित्र आहे तो शब्द आपल्याला शोधायचा आहे. आता कोशमध्ये कोणता बदल होतो पहा. कोशाच्या आत बिबळ्या कडवा सुमारे 11-12 दिवस असतो. या अवस्थेत तो काहीही खात नाही, पण त्याच्या शरीरात महत्त्वाचे बदल घडून येतात. ते कोणते? कोशात बिबळ्या कडव्याची वाढ पूर्ण होते. नंतर प्रौढ अवस्थेतले फुलपाखरू कोशाच्या आवरणातून बाहेर येते. यावेळी फुलपाखराला 6 लांब पाय व आकर्षक पंख असतात. म्हणजे आतमध्ये कोणता बदल होतोय तर त्याच्या शरीरामध्ये, तर पहा कोशामध्ये असताना बिबळ्या कडव्याची वाढ पूर्ण होते, म्हणजे त्याला फुलपाखराला पंख आणि पाय हे दोन्हींची वाढ होते आणि मग ते कोशामधून बाहेर पडते. आता चूक की बरोबर ते सांगा. शेळीचे पिल्लू अंड्यातून बाहेर येते. चूक. शेळी ही पिल्लांना जन्म देते, शेळी अंडी घालत नाही. मुंग्यांची अंडी खूप छोटी असल्याने ती सहजासहजी दिसत नाही. बरोबर आहे. काही कीटकांची अंडी इतकी छोटी असतात की ती आपल्याला सहजासहजी आकाराने लहान असल्यामुळे आपल्या डोळ्यांना सहजच दिसत नाहीत. यानंतर अंड्यातून फुलपाखरांचे सुरवंट बाहेर पडतात तेव्हा त्यांना फारशी भूक नसते. तर हे चूक आहे. अंड्यातून जेव्हा फुलपाखराचे सुरवंट बाहेर पडतं तेव्हा त्यांना खूप भूक असते आणि ते सगळी झाडांची पानं कुरतडून खात असतात. आता गाळलेले शब्द भरा. फुलपाखराची मादी वनस्पतीच्या पानावर टिंब घालते. फुलपाखराची मादी वनस्पतीच्या पानावर अंडी घालते. आणि दुसरे आहे फुलपाखराच्या अळीला सुरवंट म्हणतात. फुलपाखराच्या अळीला सुरवंट म्हणतात. आता या पद्धतीने आपण हा जो पहिला पाठ आहे तर याचे स्वाध्यायावर जे दिलेले प्रश्न आहेत ते पाहिलेले आहेत. आता आपण दुसऱ्या पाठाचा स्वाध्याय पाहूयात. आता पहा दुसरा जो पाठ आहे त्याचं नाव आहे सजीवांचे परस्परांशी नाते. तर सजीवांच्या गरजा म्हणजे पूर्ण कशा होतात, परिसरातूनच कशा पूर्ण होतात याच्याविषयी हा पाठ आहे. स्वाध्यायाला किंवा रिव्हिजनला सुरुवात करण्यापूर्वी हा पाठ एकदा व्यवस्थित वाचा आणि नंतर मग त्याच्यावरचे प्रश्नोत्तर करायला घ्या. तर आपण पाहूया. पहा काय करावे बरे. गुरप्रीत कौरला ऐन उन्हाळ्यात भर दुपारी सुट्टीतील छंद वर्गाला जायचे आहे. तिला उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी योग्य त्या सूचना द्यायच्या आहे. मग आपण काय सांगू शकतो, जर उन्हातून जायचं असेल तर मग डोक्यावर टोपी घालायला सांगू शकतो किंवा स्कार्फ वगैरे बांधायला सांगू शकतो. यानंतर विचार करा. शेतात पीक उभे आहे, अशा वेळी जोराच्या पावसाने शेतात पाणी साचले तर पीक सडून जाते, त्याचे काय कारण असेल? आता हे समजावण्यासाठी आपल्या पुस्तकामध्ये मोहरीच्या रोपाचं उदाहरण दिलेलं आहे की 2 हिंगांच्या डब्यांमध्ये जेव्हा रोपं लावलेली आहेत. पहा इथे त्याचं उत्तर आहे. तर पहा जास्त पाणी जर झालं तर ह्यांची मुळे कुजतात आणि तर पहा जेव्हा रोपांना जास्त पाणी होतं तेव्हा काय होतं, त्यांची मुळे कुजायला सुरुवात होते, त्यामुळे त्यांची नीट वाढ होत नाही. यावरून काय दिसते पहा, ज्या वनस्पती पान वनस्पती नाहीत त्या पाणथळ जागी जगू शकत नाहीत. गरजेपेक्षा जास्त पाणी मिळाले तर त्यांची मुळे कुजतात. मग आपल्याला इथे काय लिहिता येईल की गरजेपेक्षा जास्त पाणी मिळाल्यामुळे पिकांची मुळंही
कुजून जातील. यानंतर एखाद्या वर्षी पाऊस कमी पडतो त्या वर्षी शेते का पिकत नाहीत? कारण पाऊस जर पडला नाही तर पिकाला पुरेसं पाणी मिळणार नाही. म्हणजे पहा, पिकाला खूप जास्त पाणी सुद्धा चालत नाही आणि कमी पाणी पडलं तरी सुद्धा चालत नाही. धामण हा एक सापाचा प्रकार आहे. आता पहा, धामण हा एक सापाचा प्रकार आहे. तो शेताच्या आसपास का राहत असेल? शेतामध्ये काय असतं? धान्य असतं आणि शेतामध्ये धान्य असतं त्यामुळे शेतामध्ये उंदीर आणि बेडूक सुद्धा असतात. मग धामण हा एक बिनविषारी साप आहे आणि मग तो उंदीर आणि बेडूक खाण्यासाठी शेताच्या आसपास राहत असतो. बर्फ असणाऱ्या प्रदेशात अंगावर केस असणारे प्राणी राहत असतील तर त्यांच्या अंगावरचे केस दाट असतील की विरळ, त्याचे कारण काय असेल? आता आपण टीव्ही मध्ये पाहिलं असेल, बर्फाळ प्रदेशामध्ये अस्वले असतात, याक, रेंडियर सारखे प्राणी असतात. आता त्यांच्या अंगावर कसे केस असतात? तर त्यांच्या अंगावर दाट असे केस असतात. कारण बर्फाळ प्रदेशामध्ये जी कडाक्याची थंडी असते त्यापासून त्या प्राण्यांचं रक्षण व्हावं म्हणून. यानंतर पुढे पहा, माहिती मिळवा. महाराष्ट्रात पुढील ठिकाणी कोणकोणत्या फळांसाठी प्रसिद्ध आहेत? आता नागपूरची काय? संत्री. घोलवडचे चिक्कू. सासवडला काय मिळतं? अंजीर. देवगडचा हापूस आंबा आणि जळगावची काय प्रसिद्ध आहे? केळी. पहा, नागपूरची संत्री, घोलवडचे चिक्कू, सासवडचे अंजीर, देवगडचा हापूस आंबा आणि जळगावची केळी. या फळांची झाडे त्या विशिष्ट गावांच्या परिसरातच का वाढली असतील त्याची माहिती मिळवा आणि लिहून काढा. महाराष्ट्राच्या नकाशात ही गावे दाखवा. वर्गातील इतरांना ही माहिती सांगा. आता त्या ठिकाणी ती झाडं का वाढत असतील? कारण त्या झाडांना पोषक असं वातावरण त्या गावामध्ये असणार आहे म्हणून त्या ठिकाणी, जसं सफरचंद जम्मू काश्मीर सारख्या ठिकाणी पिकतात त्याच पद्धतीने प्रत्येक फळासाठी जे हवामान अनुकूल आहे तिथं ती फळं आपल्याला दिसून येतात. यानंतर पुढे पाहता, खालील प्रश्नांची उत्तरे द्या. वनस्पतींचा आपणास कोणकोणता उपयोग होतो? पुढे पहा, खालील प्रश्नांची उत्तर द्या. वनस्पतींचा आपणास कोणकोणता उपयोग होतो? आता वनस्पतींचा आपल्याला खूप उपयोग होतो. यामध्ये आपण भरपूर लिहू शकतो की वनस्पती आपल्याला ऑक्सिजन देतात. यानंतर वनस्पती आपल्याला लाकूड देतात, फळे, फुले, सावली देतात, औषधे सुद्धा देतात. अनेक सजीवांना निवारा सुद्धा वनस्पती देत असतात. जमिनीची धूप थांबण्यासाठी आणि पाऊस पडण्यासाठी सुद्धा वनस्पतींचा उपयोग होतो. वनस्पतींची पाने खाली घालल्यामुळे माती कसदार होते. म्हणजे वनस्पती आपल्या परिसराचा एक खूप महत्वाचा घटक आहेत आणि त्यांचा आपल्याला खूप उपयोग होतो. वृक्षवासी प्राणी कोणाला म्हणतात? जे प्राणी झाडावर राहतात. वृक्ष म्हणजे झाड, तर जे प्राणी झाडावर राहतात त्यांना वृक्षवासी प्राणी म्हणतात. मग ते कोणते आहे? माकड, खार यासारखे प्राणी झाडावरच राहतात. झाडावर त्यांना अन्न सुद्धा मिळते आणि आधार सुद्धा मिळतो. मार्च महिना सुरू झाला की झाडांमध्ये काय बदल होतो? आता पहा, मार्च महिना सुरू झाल्यावर काय बदल होतो? इथे दिलेला आहे पहा. इथे दिलेला आहे पहा. मार्च महिना सुरू झाला की उष्णता जाणवू लागते. हिवाळा संपून उन्हाळा सुरू होतो. याच सुमाराला अनेक झाडांना पालवी फुटते. रानावनात सगळीकडे तांबूस रंगाची नाजूक कोवळी पाने दिसू लागतात. कोकिळ पक्षाचा मंजूळ आवाजही काही ठिकाणी ऐकू येतो. म्हणजे मार्च मध्ये उन्हाळा सुरू होतो आणि मग झाडांना काय होतं? हिवाळ्यामध्ये जी पानगळ झालेली असते तर उन्हाळ्यामध्ये म्हणजे उन्हाळ्याच्या सुरुवातीला झाडांना नवीन पालवी फुटायला लागते आणि ती खूप वेगवेगळ्या रंगाची असतात पाने आणि एकदम छान दिसतात. यानंतर रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. टिंबटिंब संपला की पुन्हा थंडीचा मोसम येतो. पावसाळा संपला की पुन्हा थंडीचा मोसम येतो. आपल्या काही टिंबटिंब पूर्ण व्हाव्यात म्हणून माणूस विविध प्राणी पाळतो. काय? गरजा. आपल्या काही गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून माणूस विविध प्राणी पाळतो. वनस्पतींना कीड लागू नये म्हणून आपण टिंबटिंब फवारतो. कीटकनाशके. हिवाळ्याचे वर्णन टिंबटिंब ऋतू असेही करतात. हिवाळ्याचे वर्णन पानगळतीचा ऋतू असेही करतात. कारण हिवाळ्यात झाडांची पानं गळतात आणि मग मार्च महिन्यामध्ये झाडांना नवीन पालवी फुटायला सुरुवात होते. तर या पद्धतीने या धड्यावरचे जे स्वाध्यायातले प्रश्न आहेत ते आपण पाहिलेले आहेत. आपण आता पुढच्या धड्यावरचे प्रश्नोत्तर पाहूयात. यानंतर पुढचा पाठ आहे तो म्हणजे पाठ क्रमांक 3, पाण्याची साठवण. तर याच्यावर कोणते प्रश्नोत्तरे पाहूया आपण. आता या पाठावर स्वाध्यायामध्ये फार कमी प्रश्नोत्तर दिलेली आहेत,
पण आपण ती प्रश्नोत्तरे पाहून याच्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे आपण कोणते लक्षात ठेवायचे हे सुद्धा पाहणार आहोत. पहा, पाणी साठवण्यासाठी काय काय असतं, कशा कशाचा वापर होतो, पूर्वी काय वापरलं जायचं आणि आत्ता काय त्याच्यामध्ये सुधारणा झाली आहे हे आहे. तर आपण सुरुवातीला स्वाध्याय पाहून घेऊया. पहा, पाणी कशासाठी साठवायचे. आता पाणी कशासाठी साठवायचे, आपल्याला मिळणारं मुख्य पाणी कुठून मिळतं, हे पाण्याचा आपला मुख्य स्रोत म्हणजे पाऊस. जर आपण पाणी साठवलं नाही तर पावसाचं पाणी वाहून जाईल आणि मग नंतर आपल्याला वर्षभर वापरण्यासाठी पाणी मिळणार नाही. म्हणून पाणी आपल्याला जेव्हा गरज लागेल तेव्हा वापरण्यासाठी आपल्याला पाणी साठवावं लागतं. यानंतर पारंपरिक पद्धतीत घरात पाणी कसे साठवत असत, तर पारंपरिक पद्धतीमध्ये घरात पाणी कसे साठवत, तर घरामध्ये पूर्वीच्या काळी, पारंपरिक म्हणजे पूर्वीच्या काळी, मग पूर्वीच्या काळी घरामध्ये पाणी साठवण्यासाठी मातीची भांडी असायची, मग मातीचे माठ असतील, मातीचे रांजण असतील. आता पारंपरिक पद्धतीमध्ये इथे फक्त घरात विचारले तर मग घरात कसे पाणी साठवले जायचं, तर मातीच्या भांड्यांमध्ये पाणी साठवलं जायचं आणि घराच्या शेजारीच आड काढलेला असायचा. बऱ्याच ठिकाणी आड म्हणजे छोटीशी विहीर, जिचा घेर कमी असतो, परंतु इथे घरात विचारले तर आपण मातीच्या भांड्यांचा उपयोग पाणी साठवण्यासाठी करत असं इथे लिहू शकतो. यानंतर धरण कशावर बांधतात, धरण नदीवर बांधतात. धरण बांधल्यामुळे काय होतं की आपल्याला शेतीसाठी, जलविद्युत निर्माण करण्यासाठी पाण्याचा उपयोग करता येतो. पाण्याचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी, पाणी ही एक नैसर्गिक साधन संपत्ती आहे, म्हणून तिचा वापर करताना आपण कोणती काळजी घ्यायची की पाणी वाया घालवायचं नाही आणि पाण्याचं प्रदूषणही होणार नाही याची आपण काळजी घ्यायची. पाण्याचे प्रदूषण म्हणजे काय, पुढे आल्याच आहे पाहतो प्रश्न. पाण्याचे प्रदूषण म्हणजे काय, जेव्हा पाण्यामध्ये दूषित द्रव्य सोडल्यामुळे पाणी खराब होते किंवा कचरा वगैरे टाकल्यामुळे त्याला, आणि मग ते आपल्याला पिण्यासाठी सुरक्षित राहत नाही, त्याला काय म्हणायचं, पाण्याचे प्रदूषण. पुढचा प्रश्न हा उपयोजनात्मक आहे. पहा, पाणी टंचाई असलेल्या भागामध्ये पाणी कसे साठवता येईल याचा विचार करा, त्यासाठी काय काय करता येईल ते सुचवा. आता लिहायला जर आपल्याला परीक्षेमध्ये असा प्रश्न आला तर आपण कसं लिहू शकतो की पाणी टंचाई असलेल्या भागामध्ये पाणी आपल्याला जपून वापरावं लागेल. घरामध्ये भाज्या धुण्यासाठी किंवा कपडे वगैरे धुण्यासाठी आपण जे पाणी वापरलं आहे नंतर ते पाणी फेकून न देता मग त्याचा झाडांना घालण्यासाठी आपण उपयोग करू शकतो. सांडपाण्याचा आपण शोषखड्डा बनवू शकतो. यानंतर पावसाळ्याच्या दिवसात पाणी टंचाई असलेल्या भागामध्ये डोंगरावर चर खणून जमिनीची भूजल पातळी आपल्याला वाढवता येईल आणि जे पाणी उपलब्ध आहे ते अगदी जपून वापरता येईल. जेव्हा आपण तोंड धुताना किंवा आंघोळ करताना नळ सुरूच ठेवून पाणी वाहून द्यायचं नाही, म्हणजे पाण्याचा काटकसरीने वापर करायचा. जे पाणी या पद्धतीने पाणी टंचाई असलेल्या भागामध्ये पाणी साठवता येईल. अजून पाण्यासाठी हौद सुद्धा बांधू शकतो किंवा शेततळी बांधून सुद्धा त्यामध्ये पाणी साठवून त्याचा नंतर शेतीसाठी वापर करता येईल. पाण्याचा काटकसरीने वापर करण्याच्या कोणत्या चांगल्या सवयी आपण स्वतःला लावून घ्याव्यात. आता हा खूप असा महत्त्वाचा प्रश्न आहे की पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी आपण काय काय करू शकतो. तर उठल्यापासून झोपेपर्यंत आपण भरपूर वेळा पाणी वापरतो. मग आपण ब्रश करताना बरेच जण नळ चालू ठेवतात आणि ब्रश करतात, तर असं न करता बेसिनचा नळ व्यवस्थित बंद करावा. यानंतर घरामध्ये किंवा रस्त्यावर जर आपल्याला नळ अर्धवट उघडे दिसले आणि त्यातून थोडं थोडं पाणी गळत असेल तर ते सुद्धा आपण व्यवस्थित बंद करायचे. भाज्या धुतलेलं पाणी आपण आपल्या झाडांना घालू शकतो. आणि पिण्याचं पाणी जेवढं आपल्याला लागेल तेवढंच आपण घेऊन तेवढंच पिलं पाहिजे. खूप पाणी, ग्लासभर पाणी घेऊन त्याच्यातलं 2 घोट पिऊन बाकीचं ओतून देण्यापेक्षा आपल्याला जेवढं लागते तेवढंच पाणी आपण वापरलं पाहिजे. अशा पद्धतीने आपण पाण्याचा काटकसरीने उपयोग करण्यासाठी आपण स्वतःला सवयी लावून घेऊ शकतो. आता ह्या स्वाध्यायामध्ये एवढेच प्रश्न होते. त्यानंतर आपण याच्यामधले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते पाहूया, कारण परीक्षेमध्ये आपल्याला याच्यावर सुद्धा प्रश्न आधारित येऊ शकतो. तर पहा, इथे काय आहे की
आपल्याला मिळणारे सर्व पाणी हे कुठून मिळते? पावसापासून मिळते. हे अतिशय महत्त्वाचं आहे. मग तुम्हाला रिकामी जागा येऊ शकते किंवा एका वाक्यात सुद्धा येऊ शकते. आता पाणी साठवून ठेवले नाही तर आपल्याला पुरेसे पाणी मिळणार नाही, म्हणून आपल्याला काय करावं लागतं? पाणी साठवावं लागतं आणि त्याचबरोबर पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागतो. आता पाणी साठवण्याच्या नाविन्यपूर्ण पद्धती. नाविन्यपूर्ण म्हणजे नवीन. आता सुरुवातीला पूर्वीच्या काळी कसे पाणी साठवायचे? पहा, जुने जलसाठे. मग जुन्या काळामध्ये पाणी साठवण्याच्या कोणत्या पद्धती होत्या? की त्याच्यामध्ये विहीर होती. जमिनीमध्ये जे पावसाचं पाणी मुरलेलं असतं ते मिळवण्यासाठी काय होतं? विहीर खणली जाते. मग विहिरीमध्ये जमिनीमध्ये जे मुरलेलं पाणी आहे ते विहिरीमध्ये येऊन हळूहळू विहीर भरते आणि मग त्याचा उपयोग पाणी पिण्यासाठी किंवा शेतीसाठी केला जातो. यानंतर किल्ल्यावरचे तलाव आणि टाक्या. पूर्वी किल्ल्यावर लोक राहायचे, त्यांनाही पाण्याची गरज होती, मग त्यासाठी किल्ल्यावर काय असायचं? तलाव असायचे आणि दगडात खणलेल्या पाण्याच्या टाक्या सुद्धा असायच्या. तुम्ही जर किल्ल्यावर कधी गेले असाल तर प्रत्येक किल्ल्यावर पाण्याची चांगली अशी सोय असते आणि उन्हाळ्यात देखील तिथे पाणी उपलब्ध असतं. हे एक वैशिष्ट्य आहे त्यावेळेचं. यानंतर आड. आता आड म्हणजे काय? पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी पूर्वी आड खणले जायचे. त्यांचा घेर कमी असतो, म्हणजे विहीर जशी खूप रुंद असते, विहिरीचा घेर जास्त असतो, त्या मानाने आडाचा घेर कमी असतो. इथे चित्रामध्ये दाखवलेला आहे पहा. दोरीला बांधलेलं भांड आहे, म्हणजे आपण त्याला पोहरा म्हणतो. तर पोहरा टाकून आडामधलं पाणी काढलं जायचं. जसं इथं उदाहरण दिलं की सांगली जिल्ह्यामध्ये आटपाडी हे गाव आहे. या गावात प्रत्येक वाड्यामध्ये आड होतं. या आडांना वर्षभर पाणी असायचं. नंतर मात्र नळाने जेव्हा पाणी पुरवठा होऊ लागला तेव्हा मग आडांचा वापर बंद झाला. कदाचित त्याच्यामुळेच त्याचं नाव आटपाडी असं ठेवलं असं किंवा पडलं असावं. अजून नदी व बंधारा. आता नदीचे पाणी अडवण्यासाठी नदीवर दगड किंवा मातीचे बांध किंवा बंधारे बांधले जातात. त्यामुळे शेतीसाठी लागेल तेव्हा पाणी वापरता येतं. जुने तलाव. तर पहा, कमी पावसाच्या भागांमध्ये किंवा मोठी नदी नसलेल्या भागांमध्ये पूर्वी मोठे मोठे तलाव बांधले जायचे. असे बहुतांश तलाव बांधण्यासाठी दगड आणि चुना यांचा वापर केला जायचा. यानंतर जुने हौद. पहा, जुने हौद. पूर्वीच्या काळात पाणी साठवण्यासाठी हौद वापरले जायचे. मुख्यतः जुन्या काळातील मोठ्या शहरांमध्ये असे हौद होते. त्यापैकी काही हौद आजही वापरात आहेत. आता पहा, इथे एक चित्र दाखवलेलं आहे छत्रपती संभाजीनगर मधील एक हौद. आता अजून काय आहे पहा, नवीन. आता हे झालं जुन्या काळामध्ये लोक कसे पाणी साठवायचे. आता नवीन ह्याच्यामध्ये आपण कसं साठवतो, तर धरण महत्वाचं आहे. ते धरण. तर पाणी साठवण्याच्या नव्या व्यवस्थांपैकी एक प्रमुख म्हणजे धरण. धरणामुळे पाणी खूप जास्त साठवता येऊ लागले. जास्त पाणी मिळाल्यामुळे जास्त शेती पिकवता येऊ लागली, शहरे वाढू लागली, कारखाने उभे राहू लागले, वीज निर्मिती करणे शक्य झाले. महाराष्ट्रात जायकवाडी, कोयना, उजनी, येलदरी अशा अनेक मोठी धरणे आहेत. पुढे आहे ते म्हणजे विंधन विहीर. विंधन विहीर म्हणजे काय? त्यालाच आपण बोरवेल म्हणतो. म्हणजे जमिनीतील खोलवरचे जे पाणी आहे ते वापरण्यासाठी पूर्वी आड किंवा विहीर खणले जायचे, पण आता काय होतं? बोरवेल खणली जाते. मग त्यामुळे काय होतं? खूप खोलवरचे पाणी सुद्धा पंपाद्वारे उपसता येतं. त्यासाठी पहा, विंधन विहीर म्हणजे बोरवेल खणले जाऊ लागले. तर या खूप खोल असतात, मात्र त्यांचा जो घेर असतो तो खूप लहान असतो. तर या पद्धतीने असे पारंपरिक आणि आत्ताचे नवीन असे पाणी साठवण्यासाठी काय काय केलं जातं ते आपण पाहिलं. यानंतर पुढे एक आहे महत्वाचं, ते म्हणजे पाणपोई. आता पाणपोई ही काय आहे पहा, घराबाहेर उन्हाळ्यामध्ये काय होतं, बऱ्याच वेळा घराबाहेर पडलेल्या लोकांना पिण्यासाठी पाणी लागतं. मग यासाठी काही ठिकाणी रांजण किंवा माठ पाण्याने पिण्याच्या पाण्याने भरून ठेवलेले असतात. त्याला काय म्हणतात? पाणपोई म्हणतात. आणि पाणपोई मधून जर पाणी घेतलं तर त्याच्यामध्ये पाण्याचे पैसे द्यावे लागत नाहीत. आणि अशा पाणपोई कोण लावतं? तर काही व्यक्ती किंवा काही संस्था अशा पाणपोई सुरू करतात. त्यामुळे लोकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होते. विशेषतः उन्हाळ्यामध्ये पाणपोईचा खूप उपयोग होतो. तर इथे थोडीशी तुम्हाला माहित आहे का, मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा किल्ले किंवा गड बांधायचे तेव्हा काय काय सूचना करायचे, पाण्याविषयी काय माहिती द्यायचे, याचं छान असं हे दिलेलं आहे. तुम्ही पाठ वाचलेलाच असेल. तर या पाठामध्ये आपण पाणी साठवण्याच्या पारंपरिक पद्धती, सध्याच्या पद्धती आणि पाण्याचा काटकसरीने वापर कसा करावा हे पाहिलेलं आहे. आता आपण पुढच्या पाठाचे प्रश्नोत्तर पाहूयात.
पुढचा पाठ आहे पिण्याचे पाणी, पाठ क्रमांक 4। याच्यामध्ये पिण्याचे पाणी, मग ते पाणी निर्धोक स्वच्छ पाणी कोणते किंवा आपल्या शरीरासाठी अपायकारक असे पाणी कोणते याच्याविषयी माहिती दिलेली आहे। त्याच्यानंतर सूक्ष्मजीव म्हणजे काय हे दिलेलं आहे की आकाराने सूक्ष्म असणारे जीव, मग काही सूक्ष्मजीव आपल्याला उपयोगी असतात तर काही आपल्याला अपायकारक असतात। तर आता आपण पाठाकडे न जाता याच्यावर जो स्वाध्याय दिलेला आहे तो पाहूयात। रवा आणि साबुदाणा मिसळले गेले आहेत, ते चाळून वेगळे करण्यासाठी कशी चाळणी घ्याल ज्यातून साबुदाणा खाली पडेल अशी की ज्यातून रवा खाली पडेल अशी, तर कशी चाळणी घ्यावी लागेल की ज्यातून बारीक रवा खाली पडेल अशी चाळणी घ्यावी लागेल, म्हणजे साबुदाणे कुठे राहतील, चाळणीमध्येच राहतील आणि ते दोन्ही वेगवेगळं करता येईल। खालील प्रश्नांची उत्तरे द्या। लिंबाचे सरबत कोणकोणत्या पदार्थांचे द्रावण आहे, तर लिंबाचे सरबत पाणी, साखर आणि मीठ आणि लिंबू या पदार्थांचे द्रावण आहे किंवा लिंबाचा रस। यानंतर पाणी स्वच्छ व पारदर्शक दिसत असेल तरी ते पाणी पिण्यासाठी चांगले असेलच असे नाही, याचे काय कारण? काय होतं, बऱ्याच वेळा पाणी आपल्याला जरी स्वच्छ दिसत असलं तरी त्या पाण्यामध्ये सूक्ष्मजीव जे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही असे अपायकारक सूक्ष्मजीव असण्याची शक्यता असते, म्हणून स्वच्छ पाणी आपल्या आरोग्यासाठी किंवा पिण्यासाठी चांगले असेलच असं सांगता येत नाही। सरबत करताना साखर लवकर विरघळण्यासाठी आपण काय करतो, मग तुम्ही आई सरबत बनवताना पाहिलं असेल, चमच्याने साखर ढवळली जाते किंवा एका ग्लासमधून एका तांब्यातून दुसऱ्या तांब्यात या पद्धतीने वर खाली करून सुद्धा सरबत किंवा साखर लवकर विरघळवली जाते। तेल पाण्यात बुडते की तरंगते, तर काय होतं, तेल हे नेहमी पाण्यावर तरंगतं। आता बघा, तक्ता भरा बुडणे तरंगणे या प्रयोगामध्ये आता पाठामध्ये ज्या वस्तू दिलेल्या आहेत त्यामध्ये तरंगणाऱ्या वस्तू, बुडणाऱ्या वस्तू यांचं वर्गीकरण, मग पाठामधल्या वस्तू तुम्ही इथे लिहायच्या आहेत आणि इतर वस्तू तुम्ही लिहायच्यात। आता पाठामध्ये काय सांगितले, बुडणाऱ्या कंपासमधील कर्कट। पहा, पाठामध्ये बुडणाऱ्या वस्तू कोणत्या सांगितल्या ते खोड रबर, टोक यंत्र, कंपास, चमचा, आणि तरंगणाऱ्या वस्तू कोणत्या सांगितल्यात, पेन्सिल, यानंतर पट्टी। आणि मग आता इतर वस्तू आपण कोणत्या लिहू शकतो, तर तुम्ही बुडणाऱ्या कोणत्याही वस्तू इथे लिहू शकता, दगड लिहू शकता, पेन लिहू शकता, यानंतर गोटी लिहू शकता, आणि तरंगणाऱ्या वस्तू मग कागद लिहू शकता, यानंतर गवताची काडी किंवा झाडाचे वाळलेले पान असं सुद्धा इथे लिहू शकता। आता रिकाम्या जागा भरा। पहा, आपण रिकाम्या जागा पाहूया। साखर, मिठासारखे पदार्थ पाण्यात टाकून ढवळल्यावर काय होतं, दिसेनासे होतात, म्हणजे पाण्यात विरघळतात। पाण्यात एखादा पदार्थ विरघळण्याने बनलेल्या मिश्रणाला काय म्हणतात, द्रावण असे म्हणतात। जलसंजीवनी हे उपयुक्त द्रावणांचे एक उदाहरण आहे। सर्व सूक्ष्मजीव उपयोगी नसतात, काही सूक्ष्मजीव शरीरात गेल्यास आजार होऊ शकतात। इथे कोणता शब्द येणार आहे, आजार। तरंगणाऱ्या वस्तू पाण्यापेक्षा कशा असतात, हलक्या असतात, तर बुडणाऱ्या वस्तू पाण्यापेक्षा जड असतात। गढूळ पाणी स्वच्छ करण्यासाठी त्यामध्ये काय फिरवतात, तुरटी फिरवतात। तुम्हाला माहिती आहे, तुरटी फिरवल्यानंतर जे मातीचे बारीक कण आहेत ते तुरटी बरोबर खाली बसतात। यानंतर आता पुढचे प्रश्न पाहूयात। चूक बरोबर सांगा, तुरटीची पूड पाण्यात विरघळत नाही। चूक, पाण्यात सूक्ष्मजीव जगू शकत नाही। चूक, बरेचसे सूक्ष्मजीव पाण्यामध्ये असतात आणि मग आपण दूषित पाणी प्यायलं तर ते आपल्या शरीरात जातात। गढूळ पाणी स्थिर राहिल्यास गाळ तळाशी जमतो। बरोबर, खोडरबर पाण्यात तरंगते। चूक, चहा गाळून त्यातील चोथा वेगळा करता येतो। अगदी बरोबर। या पद्धतीने याच्यावरचा स्वाध्याय आपण पाहिलाय। यानंतर पाठ क्रमांक 5 परिसर अभ्यास भाग 1 मधील आपण हा 5वा पाठ पाहतोय। यानंतर मग शिवाजी महाराजांचा इतिहास भाग 2 मधला ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया। तर याच्यामध्ये घरोघरी पाणीमध्ये पहा, मग अशी प्रश्न होता की घरामध्ये कसं पाणी साठवलं जायचं, तर या पद्धतीची मातीची भांडी असायची। आता घरोघरी पाणी, मग घरामध्ये पाणी कसं कसं असतं, कसा वापर केला जातो हे याच्यामध्ये दिलेलं आहे छान चित्रांसह। आता आपण याचा स्वाध्याय पाहूया। पहा, स्वाध्यायावरचे प्रश्न आपण पाहूयात। आता पहा, काय करावे बरे, वस्तीतील सार्वजनिक नळ सतत थेंब थेंब वाहताना दिसतो। मग आपण काय करणार, तो नळ एकतर बदलून घेणार, तो व्यवस्थित बंद करणार। शक्यतो पहा,
काय करावे बरे? वस्तीतील सार्वजनिक नळ सतत थेंब थेंब वाहताना दिसतो. सार्वजनिक नळ म्हणजे आता ज्याप्रमाणे घराघरात नळ आहे तसे पूर्वी सगळ्याच घरात नसायचे, तर एकाच ठिकाणी सार्वजनिक नळ असायचा आणि मग तिथे सगळेजण पाणी भरायचे. तर तिथला नळ जर सतत थेंब थेंब वाहताना दिसला तर आपण नळ व्यवस्थित बंद करायचा आणि तरीही जर तो वाहत असेल तर मग तो नळ बदलून तिथे दुसरा चांगला नळ आपण बसवायचा आहे किंवा बसवू शकतो. आता जरा डोके चालवा. तुमच्या घरामध्ये जी व्यक्ती पाणी भरते तिचे श्रम कमी करण्यासाठी काय करता येईल? आता पहा, तुमच्या घरामध्ये जी व्यक्ती पाणी भरते तिचे श्रम कमी करण्यासाठी काय करता येईल? तर घरामध्ये आपण जे पाणी वापरतो ते आपल्याला जपून वापरता येईल, म्हणजे जी व्यक्ती पाणी भरते तिचे श्रम कमी होईल. जसं पिण्यासाठी आपल्याला जेवढं पाणी लागते तेवढंच पाणी आपण ग्लासमध्ये घेतलं पाहिजे, म्हणजे उरलेलं पाणी वाया जाणार नाही. यानंतर योग्य की अयोग्य लिहा. समीरने पाणी पिऊन झाल्यावर माठावर झाकण ठेवले नाही. अयोग्य. भांडी विसळलेले पाणी निशा झाडांना घालते. योग्य. नळाला पाणी आले म्हणून सई भरलेला हंडा ओतून देऊन पुन्हा पाणी भरायला गेली. अयोग्य. पाणी कधीही शिळं होत नाही, त्यामुळे भरून ठेवलेलं पाणी ओतून देऊन दुसरं पाणी भरण्याची गरज नसते. पाणी कधीही शिळं होत नाही. रेश्मा सहलीला जाताना पाणी सोबत नेते. अगदी बरोबर. सहलीला जाताना आपल्याला सोबत पाणी नेलं पाहिजे, कारण बाहेरचं जे पाणी आहे ते आपल्या पिण्यासाठी निर्धोक असेलच असं सांगता येत नाही. आता स्वाध्यायामध्ये एवढेच प्रश्न होते जेवढे आपण पाहिले, तरी आपण पाठामध्ये जे दिलेलं आहे त्याच्यावर सुद्धा आपल्याला जर प्रश्न आले तर आपल्याला ते लिहिता आले पाहिजे. तर पहा, माठ आहे, तोटीवाला किंवा नाळावाला माठ आहे. यानंतर हा पण जुन्या ह्याच्यातले सुरईसारखा आहे. पहा, हे फिल्टर. यानंतर इथे पाण्याची टाकी दिसते, इथे पितळी हंडा आणि स्टीलची पिंप, म्हणजे पाणी साठवण्यासाठी कोणकोणत्या भांड्यांचा उपयोग होतो तर ते इथे दिलेलं आहे. यानंतर पिण्याच्या पाण्याची काळजी कशी घ्यावी ते लिहिलेलं आहे. पहा, आरोग्याचे पाणी निर्धोक असणे गरजेचे आहे. पोटात दूषित पाणी गेले तर रोग होऊ शकतात, म्हणून पिण्याचे पाणी आणि स्वयंपाकाचे पाणी साठवताना आपण विशेष काळजी घेतो. आता पूर्वीच्या काळी असं ओगराळा असायचं, पहा, म्हणजे ज्याला लांब दांडी आणि मग ग्लासमध्ये पाणी घ्यायचं. पण आता काय निघालेलं आहे की याला तोटी लावणी ही सगळ्यात उत्तम पद्धत आहे. तोटी लावली तर आपल्याला लागेल तेवढंच पाणी घ्यावं लागतं आणि पाणी घेणं सुद्धा सोयीचं जातं. एखाद्या भांड्यातील पाणी संपलं तर त्यामध्ये पुन्हा पाणी भरण्याआधी आपण ते भांडं धुवून घेतो. अशी आपण पिण्याच्या पाण्याची जी भांडी आहेत त्यांची काळजी घेतली पाहिजे, किंवा पिण्याचे पाणी स्वच्छ कसे राहील तर त्यासाठी आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे. पहा, मगाशी आपण म्हटलं तसं पाणी शिळे होत नाही, की पाणी चांगलं पाणी वाया घालवायचं नाही. आणि पाणी जर खराब झालं असेल तर त्याचा वापर पिण्यासाठी जरी नाही झाला तरी त्याचा इतर कामांसाठी वापर करायचा आहे. म्हणजे जसं की खराब पाणी असेल तर आपण ते झाडांना घालू शकतो या पद्धतीने. नंतर नळाद्वारे पाणी, आपल्याला पाणी पुरवठा कसा येतो त्याची इथे माहिती दिलेली आहे की मोठे मोठे प्लास्टिकचे किंवा सिमेंटच्या टाक्या असतात, त्या इमारतीच्या छतांवर बसवल्या जातात आणि मग ते नळांद्वारे, पाईपलाईनद्वारे आपल्याला स्वयंपाकघरात, आपल्याला घरामध्ये पोहोचवता येतं आणि सगळ्या एकाच ठिकाणाहून सगळ्यांना एकाच वेळेला पाणी मिळू शकतं. तर या पद्धतीने या पाठाचे आपण स्वाध्याय पाहिलेला आहे. परिसर भाग 1चे जे 5 पाठ आहेत ते आपण चाचणी क्रमांक 1 साठी त्याची उजळणी केलेली आहे. कोणतीही उजळणी करण्यापूर्वी पाठ एकदम व्यवस्थित वाचत जा आणि नंतर प्रश्नोत्तरांची उजळणी करा, म्हणजे तुमच्या ते चांगलं लक्षात राहील. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण परिसर अभ्यास भाग 2ची उजळणी चाचणी क्रमांक 1 साठी पाहूया. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर सुद्धा शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.